आपल्या गोष्टीचं नाव आहे गोड फळं. एका गावात राम आणि श्याम नावाचे दोघं भाऊ राहत होते. एकदा ते असेच फेरफटका मारायला गावात बाहेर पडले होते. फिरता फिरता त्यांना एका झाडावर खूप मधुर, रसाळ, लाल लाल फळं दिसत होती. ती फळं बघून त्यांना ती खाण्याची खूप इच्छा झाली. म्हणून त्यांनी एकमेकांना विचारलं, आपण ही फळं खायची का? दोघांनी संगनमताने फळं खायची ठरवली. भराभर भराभर खूप फळं त्या दोघांनी मिळून खाल्ली. फळं तर खूपच स्वादिष्ट होती. ती दोघं घरी आली. घरी आल्यानंतर थोड्या वेळातच त्यांचं पोट खूप दुखायला लागलं. आईने विचारलं, काय रे मुलांनो, तुम्ही बाहेर गेलेलात तेव्हा बाहेरचं काही खाल्लत का? दोघंही मुलं म्हणाली, नाही आई, आम्ही तर फक्त फळंच खाल्ली. आईने विचारलं, कुठली फळं खाल्लीत? झाडावरची की दुकानदाराकडून घेऊन? नाही ग आई, आम्ही येताना वाटेत एक झाड होतं आणि त्याच्यावर खूप छान छान फळं रंगीत रंगीत मस्त दिसत होती आणि चवीलाही एकदम स्वादिष्ट होती. तीच आम्ही खाल्ली. आईला कळलं की पोट कशामुळे दुखतंय ते. कारण दोन्ही मुलांनी ती फळं न धुता खाल्ली होती. तुम्हाला सुद्धा तुमचे आई बाबा सांगतात की नाही, बाहेरून आणलेली कुठलीही वस्तू, फळं, भाज्या सगळं न धुता खायचं नाही. आणि जर असं केलं तर आपण आजारी पडू शकतो.